सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेश उत्सव आणि दसरा दिवाळी धमाका ऑफर. खरेदी करा LED टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज, इन्व्हर्टर बॅटरी आणि आटा चक्की आणि मिळवा आकर्षक बक्षीस. ऑफर कालावधी 19 सप्टेंबर 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत. लकी ड्रॉ सोडत 1 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता. पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरं बक्षीस फ्रीज, तिसरं बक्षीस मोबाईल फोन, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस 32 इंची LED टीव्ही. ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. गेल्या 2-3 पिढ्यांपासून शासन दरबारी सुरू असणाऱ्या पाठपुराव्याची दखल घेत नसल्यानं अखेर राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील आदिवासी बांधवांनी ग्रामपंचायत निवडणुकीवरती बहिष्कार टाकला आणि ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर 2 नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू केलंय. राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथील आदिवासी आणि इतर काही लोक मुसळवाडी परिसरामधील पाटबंधारे विभागाच्या जागेमध्ये गेल्या 40 ते 50 वर्षांपासून राहत आहेत. त्या ठिकाणी सुमारे 1000 ते 1100 मतदार आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहेत, परंतु त्या ठिकाणी राहत असल्यामुळे त्यांना निवडणुकीमध्ये त्यांच्या मताचा उमेदवार देता येत नाही. गेल्या 40 ते 50 वर्षांपासून सदर जागा तुमच्या नावावरती करून देतो असे गावपुढाऱ्यांकडनं आश्वासन देण्यात आलंय, परंतु निवडणूक झाल्यानंतर कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. सदर जागा ही पाटबंधारे विभागाची असल्यानं त्या जागेमध्ये घरकुल अथवा शासकीय योजना मिळत नाही. त्यामुळे शासनानं सदर जागा त्यांच्या नावावरती करून द्यावी किंवा त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी. या मागणीसाठी 5 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्यात आला. तसेच सदर निवडणूक रद्द व्हावी या मागणीसाठी देखील 2 नोव्हेंबरपासून आमरण उपोषण करण्यात आलंय. दरम्यान नवनाथ पवार, सूरज जाधव, सुनील बर्डे, संदीप पवार, साहेबराव पवार, वसंत पवार, अनिल पवार, सुरेश पवार, आदित्य बर्डे, महेश पवार यांनी मुसळवाडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय. यावेळी प्रमोद पवार, अनिल जाधव तसेच राहुल मोरे, संजय जाधव, रवींद्र पवार, संतोष जाधव, प्रतीक पवार, आनंदा साटोटे, गोरख जाधव, अजित लालझरे, प्रकाश पवार, दत्तात्रय हणवत, सतीश हिंगे, दत्तात्रय तांबे आदींसह महिला मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होत्या. मी नवनाथ सुदाम पवार, मुसळवाडी येथील आदिवासींच्या ज्या मागण्या आहेत त्या मागणीसाठी आमचा जो मागासवर्गीय समाज आहे किंवा असं म्हणता येईल मुसळवाडी इरिगेशन तलाव या हद्दीमध्ये आम्ही जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण शासनानं आमच्या नावे करावं किंवा त्या अतिक्रमण जर कायम होत नसेल तर त्यासाठी आम्हाला मुसळवाडी परिसरामध्ये 150 कुटुंबासाठी एक असे गावठाण म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला मंजूर करून द्यावं अशी या आमरण उपोषणाच्या माध्यमातून आम्ही शासनाकडे एक विनंती करत आहोत. त्याचबरोबर शासनाने अतिक्रमण भागातील जे काही निवडणुका लागलेल्या आहेत त्यासाठी ज्याच्या नावावरती अतिक्रमण आहे असा कोणताही नागरिक या इलेक्शन मध्ये उमेदवारी अर्ज भरू शकत नाही. आणि मग शासनाला आमची अशी एक विनंती आहे की जर तुम्ही या ठिकाणी आमचा एक प्रतिनिधी उमेदवार म्हणून आम्ही या मतदानामध्ये उभा करू शकत नाही, निवडणुकीमध्ये उभा करू शकत नाही, तर आम्ही त्या ठिकाणी त्या निवडणुकीमध्ये मतदान का करावं. आणि म्हणूनच उद्या किंवा भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये शासनाने हा जो काही निर्णय आम्हाला निवडणुकीपासून बाजूला ठेवण्याचा घेतलेला आहे, बाजूला ठेवण्याचा म्हणण्यापेक्षा अतिक्रमण भागातील जो व्यक्ती आहे तो व्यक्ती मतदानामध्ये निवडणुकीमध्ये सहभागी होऊ शकत नाही, म्हणजेच तो
उमेदवारी त्या ठिकाणी दाखल करू शकत नाही, तर मग आमचं सर्वांच्या वतीनं माझं अतिक्रमण भागातील सर्वांच्या जे काही गोरगरीब आहेत, अतिक्रमण धारक आहेत, यांच्याकडून शासनाला मी एवढीच विनंती करेल की तुम्हाला जर आमची ही जी काही आज आमचा या अतिक्रमणाचा दुसरा दिवस आहे, कालही आम्ही या ठिकाणी बसलो होतो. या ठिकाणी आमच्या ठिकाणी तहसीलदार साहेब येऊन त्यांनी आमच्याशी चर्चा केली. तहसीलदार साहेबांनी या ठिकाणी आम्हाला सांगितलं की हा जो काही अतिक्रमणाचा प्रश्न आहे तो माझ्या अधिकारामध्ये बसत नाही. तर मग मी त्यांना सांगितलं, साहेब अशा अशा पद्धतीच्या अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागतंय. ह्या जमिनी किंवा ही अतिक्रमण केलेली जागा आमच्या नावे नसल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी ग्रामपंचायतने दिलेले जे काही घरकुल आहेत ते त्या ठिकाणी बांधता येत नाहीत. म्हणून आमचा जो काही आम्ही या पुढाऱ्यांवरती विश्वास ठेवलेला होता, प्रत्येक पंचवार्षिकला ते आमच्याकडे येतात आणि प्रत्येक वेळेस आम्हाला असे भूलथापा देतात, आश्वासनं देतात की ज्या आश्वासनाला कुठल्याही प्रकारचं मूळ राहत नाही. ते सांगतात की ह्या वर्षी तुमचं काम केलं जाईल, तुम्हाला त्या जागा नावावर केला जातील, परंतु अशाच बोलता बोलता भूलथापा करता करता 5 वर्ष निघून जातात आणि आमचा कुठेही त्या प्रकारे काय कुठे आमचा हे होत नाही आणि आम्हाला त्या घरकुलापासून वंचित ठेवलं जातंय. म्हणून माझी जिल्हा अधिकारी किंवा तहसीलदार साहेबांना एवढीच विनंती आहे की यांनी स्वतः तुम्ही या ठिकाणी येऊन आमच्या ज्या काही मागणी आहे अतिक्रमणाची किंवा जो आमचा घरकुलाचा प्रश्न आहे तो मार्गी लागण्यासाठी तुमच्या अधिकारामध्ये जर कुठं या मुसळवाडी परिसरामध्ये आम्हाला जागा उपलब्ध करून देता येत असेल तर ती उपलब्ध करून द्यावी आणि आमचे जे काही गोरगरीब जनता आहे या गोरगरीब जनतेचा जो वर्षानुवर्षाचा जो प्रश्न आहे, म्हणजे आमची या ठिकाणी जवळजवळ 4-5 पिढ्या आमच्या आजोबा पंजोबापासून 4-5 पिढ्या या ठिकाणी त्या अतिक्रमण भागामध्ये गेलेल्या आहेत, पण आजपर्यंत आमच्या नावावर कुणी त्या ठिकाणी ती जमीन केलेली नाही. म्हणून माझी शासनाला एवढीच एक विनंती राहील का ऍडव्हर्स पोझिशन मध्ये आम्ही त्या ठिकाणी 1971च्या कायद्यानुसार कमीत कमी अतिक्रमण धारकांना त्या ठिकाणी 30 वर्षापेक्षा अधिक कालावधी त्या ठिकाणी अतिक्रमण करून किंवा घर बांधून राहण्याला असावा आणि त्या कायद्यामध्ये आम्ही बसतोय. म्हणून शासनाने यामध्ये कुठंतरी एक असं त्यांनी धोरण घ्यावं की या खरोखरच या गोरगरीब जनतेला घरकुलापासून वंचित न ठेवता त्यांच्या नावे ती जागा करावी किंवा त्या जागेला पर्याय म्हणून मुसळवाडी गावठाण परिसरामध्ये कुठंतरी आम्हाला त्यांनी गावठाण मिळवून द्यावं अशीच एक शासनाकडे मी विनंती करतो आणि माझ्या या गोरगरीब बांधवांना शासनाने न्याय द्यावा अशी मी एक शासनाकडे कळकळीची विनंती करतो. धन्यवाद. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. चंदू काका ज्वेलर्स सादर करत आहे गोल्डन धमाका ऑफर. जिंका लाखोंची बक्षिसं. ऑफर शानदार, बक्षिसं धमाकेदार. कालावधी 15 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर. प्रथम बक्षीस 1 लाखाचं सोनं, दुसरं बक्षीस बँकॉक ट्रिप, इतरही भव्य बक्षिसं. शुद्धता और सुंदरता साथ साथ. चंदू काका ज्वेलर्स, वसंत टॉकीज रोड, अहमदनगर, बेलापूर रोड, श्रीरामपूर आणि धामणगाव रोड, कडा. चंदू काका ज्वेलर्स.